प्रसन्न जाण घ्या बघा. सातपीर बाबा. सातपीर बाबा एकदम शांत किती वाटतं बा. प्रसन्न एकदम. समाधान आहे ना. हो, मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. हो आहे ना. चालेल 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 करू. ओके हो 100%. देवाला 5 मिनिटं बसलं थोडं समाधान ठेवत एनर्जी म्हणजे आपल्याला पावर घ्यायला लागेल आपण. उशीर बंद हो विषमुक्त शेती नाही का. विषमुक्त शेतीला हॅलो. हां हां बोला. कोण. हां हां काय. हां बोला. काय आवाज 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 येत नाही. रोडचं जे काम झालं ना आता रोडचं चांगलं झालं. मध्ये जरा एक स्पेस आहे थोडा एक नाही बोगस काम झाले. रस्ता उखडलाय सगळा. खराब रोड खरं खरं सांगा ना. त्याच्या पुढं जे खरं ते बोला. आपलं काय काय ठेकेदार पण पाहून नाही. रस्ता फुटलाय सगळा. एकदम फुटला रोड. हो मी पाहतो या रोडी हो हो तुमचं लक्षात येईल थोडा पीस येतो. प्रदीप आर्मीचं काय काय काम आता कसं झालं एक तो आपला जो निधी आलाय दादा पेवर ब्लॉकचा. तर पेवर ब्लॉक बसून
म्हणजे पैसे उरतात ते 10 लाख आहेत ना, तर पैसे उरतात. तर आमचं काय म्हणणं होतं, असं कंपाऊंड घ्यावं त्याच्याकडे. करून घ्या, मी सांगतो अधिकाऱ्यांना. हो, ते नाही म्हणतात तेवढं. मी सांगतो करायला. ठीक. बोलू ना, मगाची गोष्ट बोलू. हा, 7 गाव आणि हे तर 6 मंडपाला आलेत पैसे. हो, ते पण करतात. आरवी कुठून येते आरवी कुठून या बाजूला आम्ही ते आर्मीला जायचं, पिंपळला जायचं. तिला गेलो भाऊ, आता आरोग्य- आज आपल्या ठिकाणी सोनेरी आपले आमदार हे आर्मीमध्ये दादा सोनवणे, संतोषदादा चव्हाण आणि गीते साहेब या ठिकाणी आलेले आहेत. साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी शादीखान्याचं काम आणि या ठिकाणी फोर ब्लॉकचं काम बसवायचं काम साहेबांच्या माध्यमातून होतं आहे. त्यामुळं मी पिंपळगावच्या ग्रामस्थांच्या वतीने दादांचा सत्कार करतो आहे. सत्कार विजय शेठ डोंगरे हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. दादांची तसेच संतोष संतोषदादा चव्हाण यांचा सत्कार ज्ञानेश्वर माऊली नाना हा जिल्हा परिषद सदस्य उमेदवार या गटाचे झालेले. जिल्हा परिषद सदस्य या गटाचे उमेदवार संतोषदादा चव्हाण यांचा सत्कार आमचे नाना माऊली करतील. माऊली करा. काय केले? सरपंच, गीते पंचायत समिती सदस्य, पंचायत समिती सदस्य प्रकाश गिदे यांचा सत्कार आमचे बाबूआई करतील. भाऊ आहे. हे करा. बाबासाहेब पटेल. बाबाशेठ परदेशी यांचा सत्कार गौतम मी लोखंडे स्वतः करतो. हा. गौतम बाई लोखंडे सगळ्यांनी मदत करा, काय कमी पडणार नाही. सन्माननीय सातबीर बाबाच्या दर्ग्यावर मी आज आलोय आणि मी नेहमीच आधीमध्ये येत राहतो. एकदा मला सुरुवातीला पहिल्या वेळेला त्या दर्ग्यावर आणायचं काम आमच्या आरीपाईने केलं. हे तर मला माहीतच नव्हतं की इथे इतका चांगला दर्गा आहे. ते मला पहिल्यांदा सुरुवातीला घेऊन आले, घरी नेलं, मला चहा पाजला, इथे घेऊन आले आणि मला मागणी केली माझ्या इथे सुरुवात 14-19 काळामध्ये की तुम्ही इथे सातबीर बाबाचा रस्ता करा. त्यावेळेला रस्ताच नव्हता, म्हणजे आता ते चिखल होता आणि मग त्यावेळेला आपण पहिल्यांदा खडीकरण डांबरीकरण त्या काळामध्ये केलं. त्याच्यानंतर मधल्यानंतर आता 10-12 वर्षाचा काळ लोकला एक सिमेंट कोंबडीचं काम मधल्या काळामध्ये झालं, पण ते एक काम जरा निकृष्ट झालं असं माझ्या आता कानावर आलं. तो डांबरेच आहे सगळं. तर आपलं जे निकृष्ट काम झालंय ते आपण ठीक आहे, आता जे झालं ज्या काळात झालं कोण कॉन्ट्रॅक्ट होतं तुम्ही जाऊ द्या. आता आपण ते काम आता पुन्हा चांगल्याने करू. पुढचा जो निधी येईल सातबीर बाबा म्हणजे आपलं श्रद्धास्थान आहे. म्हणजे एका बाजूला 7 पीर असतं हे मला असं वाटतं महाराष्ट्रातलं एक दुर्मिळ असलेलं उदाहरण आहे. त्यामुळे या ठिकाणी 100% पहिला निधी दिला जाईल हे मी तुम्हाला विषय आमच्यासाठी अतिशय जबाबदारी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की आपल्या इथं पेवर प्रस्ता पैसे दिलेत. एक आपल्याला कंपाऊंड हॉल करायची आहे. ते कंपाऊंड हॉलचं सुद्धा काम पूर्ण केलं जाईल. त्या पैशातला काही अर्ध आहे, थोडा पैसा मी अधिकारी सांगतो कारण शेवटी पैसे देणार मीच आहे. त्यामुळे माझा अधिकार आहे की तो कसा पैसा त्याच्यामध्ये वितरण करायचा, तो एक मुद्दा. दुसरी गोष्ट 10 लाख रुपये मी तुम्हाला 6 मंडपाला पण दिलेले आहे. त्या 6 मंडपावर काम आपण इथं चालू करू समोर. पेवर ब्लॉक झालं, 6 मंडप झालं, संरक्षण भिंत आणि रस्ता झाला. अजून काय राहिलं? झालं ना, सगळे काम पूर्ण झालं. समाधान. तर जे दिलं जे बोललो ते आम्ही करणार. फक्त काही लोकांनी तो स्टॅम्प लावून ठरवलं आतापर्यंत की हम सेक्युलर आहे, हम सेक्युलर आहे. तर सेक्युलर तसा नसतो. सेक्युलर हा जनमानसात पाहिजे, सर्वसामान्याचे डोळे पुसले पाहिजे. छत्रपती शिवरायांनी, मी नेहमी सांगितलं की छत्रपती शिवरायांनी सर्व जाती धर्मांबरोबर स्वराज्य केलं. अलीकडे लोक तेढ करायला लागली. हल्ली कोणाच्या डोक्यात येतं हे मला काही कळत नाही, पण मला एक कळतं या हिंदुस्थानातला सगळा, ह्या मातीला मानणारा सगळा मुस्लिम बांधव हा आमचा हिंदुस्थानी आहे. तो आमच्या घरातले, आमच्या खिशातले. बाकी गोष्टीसाठी कोणी काय म्हणते, कोण काय म्हणते. निवडणूक आल्या का आला जाती धर्म, कसं काय येतो? निवडणुका पुरता येतो, असं कसं होईल? मी मागाशी बोललो की छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या दिल्लीच्या आग्र्याच्या कैद्यातून सुटका होत असताना त्याच्यावर मदारी मेहतर होतं. स्वतःचा जीव त्याच्या खांडोळ्या गेल्यानंतर खांडोळ्या झाल्या त्या माणसाच्या. त्यावेळेला कुठं होते जातपात?
त्या इब्राहिम गार्डेने हात तुटत पर्यंत गोळा चालवला. कुठला? तोप गोळा. खांदा तुटला, एका खांद्याने लोटला. अरे अशी माणसं होती स्वराज्याची, तेव्हा कोण होती जातपात. आणि आता हल्ली काय चाललंय? कशासाठी हे करायचं? मतांसाठी या गोष्टी, जातीमध्ये तेढ. मी आल्यापासून मी पाहतोय, कधी कुठल्या गावामध्ये मी गटतट केलेलं नाही, पक्षपात केलेला नाही. गौतम म्हणला माहिती आहे, याच्या सगळ्या जयंतीला मी उभा राहिलेलो आहे आजपर्यंत. असं कधी होत नाही आपलं. या शहरातल्या 2 जयंत्या व्हायच्या, मी त्यांना 1 करायला लावली माझ्या काळात. हे असं माझं म्हणणं असं आहे की आपण एक आदर्श व्यवस्थेचे मानकरी व्हायला पाहिजे. छत्रपती शिवरायांनी जे स्वराज्य दिले, त्या स्वराज्याला सुराज्य करायची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. हे आमचे उमेदवार आहेत. अतिशय सोजवळ माणूस आहे, कधी मुलांना फसवणारा माणूस, मितभाषी, चांगला. अजित कुलस्वामी संस्था एवढी मोठी त्याच्या उपाध्यक्षपदावर काम करतात, बाजार समितीच्या संचालक पदावर काम करतात, तर त्यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली. हा धनुष्यबाणाचा मानेकिल्ला आहे. आपण आम्हाला तो सन्मानपूर्वक द्यावा. आणि तुमची जडी काम असेल ना भाऊ आहे, मी जबाबदार आहे. तुम्ही माझा दरवाजा द्यायचा. जसे तुम्ही आता शहनशाहीच्या दरबारामध्ये जाता, तिकडे ख्वाजाच्या दरवाजा जाता, खाली हात कोई लोटता है. अगर ख्वाजा के दरवाजे से कोई खाली हात नाही लोटता, तर शरद सोडणे आपला माणूस आहे. माझ्या दरवाज्यावर तुम्ही खाली हात जबाबदारी माझी. मी अतिशय नैतिकतेने जबाबदारी आमदारकी करणारा माणूस आहे. त्यामुळे आपण चिंता करू नका. पण ह्या वेळेला आम्हाला या मेनाखोऱ्यामध्ये उजवी पाहिजे. संघर्ष होईल. जितना बडा संघर्ष होगा उतनी जीत शानदार होगी. शानदार जीत आम्ही शानदार जीत आम्ही घ्यायला अपेक्षा केलेली आहे. संघर्ष तर होत राहणार. संघर्ष पाहिजेच. बिगर संघर्षाची आम्हाला जीत पण नको. अहो आता कालच्या विधानसभेला मला सांगत होते आमचे एक नेते, जिल्ह्याचे प्रमुख, की तू मागच्या दरवाज्याने तुला आमदार करतो, तू प्रचार प्रमुख हो, विधान परिषद जा. पण साहेब म्हटलं तसं नाही. मी लढून जिंकणारा माणूस आहे. मला तुम्ही ताटाखालचं मादर करू नका. मी बिलकुल स्वाभिमानाला धक्का लावून देणार नाही. मी माझ्यासाठी अतिशय छोटा माणूस आहे. माझ्या आयुष्यातला मी छोटा माणूस, पण माझ्या शिवभूमीचा मात्र मी तो माणूस आहे की माझ्या छत्रपती शिवरायांच्या ध्वजाला मी खाली येऊन देणार नाही. आणि रिक्षासारख्या चिन्हावर ह्या मतदारसंघाने मला उजवी दिली आणि मी या तालुक्याचा आमदार झालो. जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये नाव झालं, महाराष्ट्रात नाव केलं. आणि हे नाव दिल्लीपर्यंत केलं. त्यांना कळालं की इथं कोण निवडून आलं. तर हे सगळं तुम्ही केलं. त्यामुळं ह्या आमची डोक्यात हवा जाणार ना यशाची ना आमदारकीची. पाय जमिनीवर आहेत, सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊ. तुमची काही अडचणी असेल, हेच नाही, मुलामुलांची शिक्षण असते. उद्या आरोग्याचा प्रश्न आला, तुम्ही मला फोन केला की साहेब कोणता चांगला हॉस्पिटल सांगा, आमचे पैसे कमी याच्यात करायला सांगा, किंवा आमचा मोफत करायला सांगा, जबाबदारी माझी. हे काय आम्ही आज निवडणुकीसाठी आलो बोललो असं नाही. आम्ही सतत तुमचा शब्द, दिलेला शब्द पाळणारी माणसं आहोत. आम्हाला थोडी उजवी द्या आणि या शिवधनुष्याला विजय करा. जय शिवराय. धन्यवाद. दादा, बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.